श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 28वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 28वा सर्ग वाचूया. खराला राक्षसांची भयंकर सेना देऊन आणि बहिणीला धीर देऊन रावण खूपच प्रसन्न आणि स्वस्थचित्त झाला. त्यानंतर बलवान राक्षसराज रावण लंकेच्या निकुंभिला नावाच्या उत्तम उपवनात गेला. त्याच्याबरोबर खूपसे सेवक देखील होते. रावण आपल्या शोभेने आणि तेजाने अग्नीसारखा प्रज्वलित होत होता. त्याने निकुंभिला वनात पोहोचल्यावर पाहिले की तेथे एक यज्ञ चालला आहे. तो यज्ञ शेकडो युपांनी व्याप्त आणि सुंदर देवालयांनी सुशोभित आहे. मग तेथे त्याने आपला पुत्र मेघनाद पाहिला. तो काळे मृगचर्म नेसला होता. कमंडलू, शिखा आणि ध्वज धारण केल्यामुळे तो मोठा भयंकर वाटत होता. त्याच्यापाशी पोहोचून लंकेश्वराने आपल्या भुजांनी त्याला आलिंगन दिले आणि विचारले, मुला, हे काय बरे करतो आहेस? नीटपणानं मला सारं काही सांग. मेघनाद मौनावस्थेत होता. त्यामुळं त्यावेळी पुरोहित महातेजस्वी द्विजश्रेष्ठ शुक्राचार्य जे यज्ञ संपत्तीच्या समृद्धीसाठी तेथे आले होते, ते राक्षस शिरोमणी रावणाला म्हणाले, राजन, मी सारं काही सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐक. तुमच्या पुत्रानं विस्तृत अशा 7 यज्ञांचं अनुष्ठान केलं आहे. अग्निष्टोम, अश्वमेध, बहुसुवर्णक, राजसूय, गोमेध तसेच वैष्णव हे 6 यज्ञ पूर्ण करून जेव्हा यानं 7वा माहेश्वर यज्ञ, ज्याचं अनुष्ठान इतरांसाठी अत्यंत दुर्लभ आहे, त्याला प्रारंभ केलेला आहे, तेव्हा तुमच्या या पुत्राला साक्षात भगवान पशुपतीकडून खूपसे वर प्राप्त झाले आहेत. त्याबरोबरच इच्छेनुसार चालणारा एक दिव्य आकाशचारी रथ देखील प्राप्त झालेला आहे. त्याशिवाय तामसी नावाची माया उत्पन्न झाली आहे. तिच्यामुळं अंधार उत्पन्न केला जातो. राक्षसेश्वरा, संग्रामात या मायेचा प्रयोग केला तर देवांना आणि असुरांनाही प्रयोग करणाऱ्या पुरुषाच्या हालचालींचा पत्ता लागत नाही. राजन, बाणांनी भरलेले 2 अक्षय भाते, अतूट धनुष्य तसेच रणभूमीवर शत्रूचा विध्वंस करणारे प्रबल अस्त्र या साऱ्यांची प्राप्ती झाली आहे. दशानन, तुझा हा पुत्र या सर्व मनोवांछित वरांचा लाभ घेऊन आज यज्ञाच्या समाप्तीच्या दिवशी तुझ्या दर्शनाच्या इच्छेनं इथं उभा आहे. हे ऐकून दशग्रीव म्हणाला, पुत्रा, तू हे ठीक केलं नाहीस, कारण या यज्ञ संबंधी द्रव्यांद्वारे माझ्या शत्रुस्थानी असलेल्या इंद्रादी देवांचं पूजन झालं आहे. असो, जे केलं ते चांगलंच केलंस, यात संशय नाही. सौम्य, आता ये इकडं, चल आपण आपल्या घरी जाऊ. त्यानंतर दशग्रीवाने आपला पुत्र आणि बिभीषण यांच्यासह जाऊन पुष्पक विमानातून त्या सर्व स्त्रियांना उतरविले की ज्यांना त्यांनी पळवून आणले होते. त्या आताही अश्रू ढाळीत गदगदलेल्या कंठाने विलाप करीत होत्या. त्या उत्तम बाणांनी सुशोभित होत्या. देव, दानव तसेच राक्षसांच्या घरची रत्ने असलेल्या त्या स्त्रियांच्या ठाई रावणाची आसक्ती पाहून धर्मात्मा बिभीषण म्हणाला, राजन, हे आचरण यश, धन आणि कुलाचा नाश करणारं आहे. याच्याद्वारे जी प्राण्यांना पीडा दिली जाते ती मुळं मोठं पाप होतं. ही गोष्ट जाणून देखील
तू सदाचाराचं उल्लंघन करून स्वेच्छाचाराला प्रवृत्त होतो आहेस. महाराज, या बिचाऱ्या अबलांच्या बंधू बांधवांना मारून तुम्ही त्यांना पळवून आणला आहे आणि इकडं आपलं उल्लंघन करून मधून आपली मावस बहीण कुंभीनसीचं अपहरण केलं. रावण म्हणाला, तू काय बोलतो आहेस तेच मला समजलं नाही. ज्याचं नाव तू मधू सांगितलंस तो कोण आहे बरं? तेव्हा बिभीषणाने अत्यंत कुपित होऊन बंधू रावणाला सांगितले, ऐका तर, तुमच्या या पापकर्माचं फल आपल्या बहिणीच्या अपहरणाच्या रूपात प्राप्त झालं आहे. आपले आजोबा सुमालीचे जे मोठे भाऊ माल्यवान नावानं विख्यात बुद्धिमान आणि मोठे वृद्ध निशाचर आहेत, ते आपल्या मातेचे कैकसीचे थोरले काका आहेत. याच नात्यानं ते आपले देखील मोठे आजोबा आहेत. त्यांची मुलगी अनला आपली मावशी आहे. तिचीच मुलगी म्हणजे ही कुंभीनसी आहे. आपल्या मावशीची अनलेची मुलगी या नात्यानं ही कुंभीनसी आपणा सर्वांची धर्मतः बहीण ठरते. राजन, आपला पुत्र मेघनाद जेव्हा यज्ञाला सिद्ध झाला, मी तपस्येसाठी पाण्याच्या आत राहू लागलो आणि बंधू कुंभकर्ण देखील निद्रेचा आनंद लुटू लागला. त्यावेळी महाबली राक्षस मधूनं इथं येऊन आपल्या आदरणीय मंत्र्यांना, जे राक्षस श्रेष्ठ होते, त्यांना मारून टाकलं आणि कुंभीनसीचं अपहरण केलं. महाराज, जरी कुंभीनसी अंतःपुरात नीट सुरक्षित होती तरी देखील त्यानं आक्रमण करून बलपूर्वक तिचं अपहरण केलं. मागून ही घटना ऐकूनही आम्ही त्याला क्षमा केली. मधूचा वध केला नाही, कारण जेव्हा कन्या विवाहाला योग्य होते तेव्हा तिला एखाद्या योग्य पतीच्या हातात सोपविणंच उचित आहे. आपण भावांनी हे काम पूर्वीच करून टाकणं आवश्यक होतं. आपल्या इथून जे कन्येचं बलपूर्वक अपहरण झालं आहे, हे तुमच्या या दूषित बुद्धीचं तसंच पापकर्मांचं फळ आहे. हे तुम्हाला याच लोकी प्राप्त झालं. ही गोष्ट तुम्ही नीटपणाने लक्षात घेतली पाहिजे. बिभीषणाचे हे म्हणणे ऐकून राक्षसराज रावण आपण केलेल्या दुष्टपणाने खवळून तप्त झालेल्या जलाच्या समुद्रासारखा संतप्त झाला. तो रोषाने जळू लागला आणि त्याचे डोळे लाल झाले. तो म्हणाला, माझा रथ सत्वर जोडून आवश्यक सामग्रीनं सुसज्ज केला जावा. माझ्या शत्रूवर सैनिकांनी रणयात्रेला तयार व्हावं. बंधू कुंभकर्ण तसेच अन्य मुख्य निशाचरांनी नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन स्वारीवर निघावं. आज रावणाची भीती न बाळगणाऱ्या मधूचा समरांगणात वध करून मित्रांना बरोबर घेऊन युद्धाच्या इच्छेनं मी देवलोकाची यात्रा करीन. रावणाच्या आज्ञेने युद्धाचा उत्साह बाळगणाऱ्या श्रेष्ठ राक्षसांची 4000 औक्षहिणी सेना नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन त्वरेने लंकेबाहेर पडली. मेघनाद सर्व सैनिकांना बरोबर घेऊन सेनेच्या अग्रभागी निघाला. रावण मधल्या फळीत होता आणि कुंभकर्ण पिछाडीला होता. बिभीषण धर्मात्मा होता म्हणून तो लंकेतच राहून धर्माचे आचरण करू लागला. बाकीचे सर्व महाभाग निशाचर मधुपुराकडे निघून गेले. गाढवे, उंट, घोडे, शिशुमार आणि मोठमोठे नाग आदी दीप्तिमान वाहनांवर आरूढ होऊन सर्व राक्षस आकाशाला अवकाश रहित करीत निघाले. रावणाला देवलोकावर आक्रमण करताना पाहून शेकडो दैत्यही त्याच्या मागे मागे निघाले. त्यांचे देवांशी वैर बांधले गेले होते. मधुपुरात पोहोचल्यावर दशमुख रावणाला तेथे कुंभीनसी दिसली, परंतु मधूचे दर्शन झाले नाही. त्यावेळी कुंभीनसीने भयभीत होऊन हात जोडून राक्षसराज रावणाच्या चरणावर मस्तक ठेविले. तेव्हा राक्षस प्रवर रावण म्हणाला, घाबरू नकोस. मग त्याने कुंभीनसीला उठविले आणि तो म्हणाला, मी तुझं काय प्रिय कार्य करू? ती म्हणाली,
इतरांना मान देणाऱ्या राक्षस राजा महाबाहो, जर तुम्ही मजवर प्रसन्न असाल तर आज इथं माझ्या पतीचा वध करू नका, कारण कुलवधूंना वैधव्याशिवाय कशाचंही भय वाटत नाही. वैधव्य हेच नारीसाठी सगळ्यात मोठं भय आणि सगळ्यात महान संकट आहे. राजेंद्रा, मी तुमच्यापाशी माझ्या पतीच्या जीवनाची भिक्षा मागते. आपण मजवर कृपा करा. या दुःखी बहिणीकडे पाहून एवढं करा. महाराज, तुम्ही स्वतःच मला आश्वासन देऊन घाबरू नकोस असं म्हणाला आहात, ते तुमचं वचन सत्य करा. तुमच्या त्या म्हणण्याची लाज राखा. हे ऐकून रावण प्रसन्न झाला. तो तेथे उभ्या असलेल्या आपल्या बहिणीला म्हणाला, तुझे पती कुठं बरं आहेत? त्यांना त्वरेनं माझ्या स्वाधीन कर. मी त्यांना बरोबर घेऊन देवलोकावर विजय मिळवण्यासाठी जाईन. तुझ्याविषयी करुणा आणि सौहार्दता या कारणांनी मी मधूच्या वधाचा विचार सोडून दिला आहे. रावण असे म्हणाल्यावर राक्षस कन्या कुंभनसी अत्यंत आनंदित झाली आणि आपल्या झोपलेल्या पतीपाशी जाऊन त्याला उठवून ती म्हणाली, राक्षस प्रवर, हे माझे बंधू महाबली दशग्रीव आले आहेत आणि देवलोकावर विजय मिळवण्याची इच्छा बाळगून इकडं निघाले आहेत. या कामात त्यांना आपलंही सहाय्य व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणून तुम्ही आपल्या बंधू बांधवांसह त्यांच्या मदतीला जा. माझ्या नात्यानं तुमच्यावर त्यांचा स्नेह आहे. तुम्हाला जावई मानून ते तुमच्यावर प्रेम करतात, म्हणून तुम्हाला याच्या कार्यसिद्धीसाठी अवश्य मदत केली पाहिजे. पत्नीचे हे म्हणणे ऐकून मधूने तथास्तु असे म्हणून सहाय्य देण्याचे कबूल केले. मग तो न्यायोचित रीतीने जवळ जाऊन निशाचर शिरोमणी राक्षसराज रावणाला भेटून त्याने धर्माला अनुसरून त्याचा स्वागत सत्कार केला. मधूच्या भवनात यथोचित आदर सत्कार स्वीकारून पराक्रमी दशग्रीव तेथे एक रात्र राहिला. मग सकाळी उठून तेथून जायला उद्युक्त झाला. मधुपुराहून यात्रा करून महेंद्राप्रमाणे पराक्रमी असलेला राक्षसराज रावण सायंकाळपर्यंत कुबेराचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर जाऊन पोहोचला. तेथे त्याने आपल्या सेनेचा मुक्काम करण्याचा विचार केला. इथे 28वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 29वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.